नमस्कार सांगलीकर. गेले काही दिवस आमच्या कस्टमरच्या फीडबॅकवरून आम्हाला असे लक्षात आले आहे की आपल्या सांगलीमध्ये ना मोबाईल चोरीचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे आणि मोबाईल चोरीला जाण्याचे काही ठराविक पॅटर्न आहेत. जर तुम्हाला तुमचा फोन चोरी जाण्यापासून वाचवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला आणि सर्वात जास्त वापरला जाणारा पॅटर्न तो म्हणजे आपल्या सांगलीमध्ये भरणाऱ्या आठवड्या बाजारातून चोरीला जाणारे फोन. बऱ्याचशा महिला जेव्हा भाजी घ्यायला खाली बसतात आणि जेव्हा त्यांची पर्स ते पाठीमागे ठेवतात, अशाच वेळी ते चोर या मोक्याचा फायदा घेतात आणि ते फोन चोरून घेऊन जातात. तसेच पुरुष आपल्या वरच्या खिशामध्ये फोन ठेवतात आणि हे जे चोर असतात हे खूप चालाक असतात, तर त्यांच्या हात सफाईने हे फोन तुमच्या वरच्या खिशातून काढून घेतात. तर जेव्हा पण तुम्ही सांगलीतल्या कुठल्याही आठवड्या बाजारात जाल किंवा गर्दीच्या ठिकाणी जाल, त्यावेळी महिलांनी आपले जी पर्स आहे ती भाजी घेताना पाठीमागे न ठेवता समोर ठेवावी आणि आपल्या कंट्रोलमध्ये ठेवावी. आणि जे पुरुष आहेत त्यांनी वरच्या खिशात मोबाईल न ठेवता शक्यतो खालच्या खिशामध्ये मोबाईल ठेवावा आणि त्याची काळजी घ्यावी. दुसरा पॅटर्न जो मोस्टली बस स्टँड्सवरती आणि रेल्वे स्टेशन्सवरती युज केला जातो. एखादा अनोळखी व्यक्ती तुमच्याजवळ येईल आणि मला अर्जंट फोन करायचा आहे असं म्हणून तुमच्याकडून तुमचा फोन मागून घेईल आणि तो तुमच्याकडून तुमचा फोन घेऊन डायरेक्ट गाडीवर बसून पळून जाईल. अशा 1-2 तक्रारी आमच्या नजरेस आलेल्या आहेत. जेव्हा पण तुम्हाला असे कोणी अनोळखी व्यक्ती भेटतील तेव्हा तुम्ही त्यांना आयडेंटिफाय करा आणि जर तुम्हाला त्यांना कॉल लावण्यासाठी द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये फोन ठेवा आणि त्यांना स्पीकरवरती कॉल लावून द्या. म्हणजे तुम्ही त्यांची मदतही कराल आणि तुम्हाला तुमचा फोन जाण्याची रिस्क राहणार नाही. पण एवढी काळजी घेतल्यानंतर सुद्धा जर तुमचा फोन चोरीला गेला तर मग काय करायचं हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आताच आपल्या पेजला फॉलो करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ही इन्फॉर्मेशन तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करा. थँक्यू.